मुख्यमंत्री फडणवीसांची शिंदेंच्या खात्यावर नाराजी। योजना प्रभावीपणे न राबवल्यानं नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची घेतली शाळा। बैठकीत शिंदे उपस्थित नसल्याची सूत्रांची माहिती। एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद। आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करू देऊ नका, गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे मागणी। जरांगेंचं आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेंचा आरोप। शेतकरी कर्जमाफीवर सरकार ठाम, कर्जमाफी संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मंत्री संजय शिरसाटांविरोधात रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। शिरसाटांविरोधात आणखी पुरावे सादर करणार। शिरसाटांनी 5,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा रोहित पवारांचा आरोप। स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणं हे शंकास्पद। मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटलांची पडळकरांवर अप्रत्यक्षपणे टीकेची झोड। आज मुंबई भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। प्रवीण दरेकर, योगेश सागर आणि अमित साटम यांची नावं आघाडीवर। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंती निमित्त राणे करणार महाआरती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। अहमदाबादमध्ये 5,400 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार, तर संध्याकाळी अहमदाबादमध्ये रोड शो। मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच पावसाची हजेरी। सायंच्या गांधीनगरमध्ये पाणी साचलं, तर हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिरानं। गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गावर खचाखच गर्दी। वाहतूक कोंडीमुळे कोकणवासियांचे हाल। प्रवाशांची संख्या पाहता विशेष गाड्या धावण्यास सुरुवात। मुंबई पुण्यासह राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची लगबग। बाजारपेठांमध्ये नवचैतन्य। खरेदीसाठी भाविकांची गर्दी। ड्रीम 11नं टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं। ऐन आशिया चषकापूर्वी निर्णय। बीसीसीआयकडून नव्या भिडूचा शोध सुरू।